नमस्कार यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि सकाळी सकाळी मस्त माझा स्वयंपाक चालू होता. पोरी शाळेत गेल्या आणि त्याच्यानंतर मी मस्त अशा आळूच्या वड्या बनवल्या. त्याच्यानंतर शेपूची भाजी बनवली छान अशी. बघू शकताय आळू वड्या बनवायला चालू आहे. शेपूची भाजी पण बनत आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे की शेजारी लग्न होतं आणि तर लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीच्या दिवशी मस्तपैकी त्यांचं नाच गाणं चालू होतं. माझ्यावरती स्वयंपाक चालू होता. आणि मी पण खाली गेले होते बघण्यासाठी डान्स. तर माझं काय आवडलेलं नसतं कारण की सकाळी सकाळी भरपूर कामं असतात मला. तेवढंच म्हणलं चला बघून येऊया. सकाळी ते मंदिरावर हळदचा कार्यक्रम होता ना, तर मंदिरावर पण हळद ही करावं लागते ना देवाला. तर त्यांचा तो कार्यक्रम चालू होता. माझं घरातलं काम चालू होतं आणि स्वयंपाक वगैरे झालं. त्याच्यानंतर भांडी वगैरे घासली आणि भांडी झाल्याच्यानंतर आवरून घेतलं पूर्ण. आणि त्याच्यानंतर मला मग नंतर नवरीसाठी काहीतरी गिफ्ट आणायला जायचं होतं कारण की दुसऱ्या दिवशी लग्न होतं. मग लग्नाच्याच दिवशी कसं जाणार ना, त्याच्यामुळं मग आदल्या दिवशीच हळदीच्या दिवशीच आम्ही गेलो होतो घरातले सगळे कामं वगैरे आवरून. तर पटापटा अशी भांडी घासून घेतली आणि खूप छान वातावरण होतं. लग्न कार्य असलं की जरा आनंद असतो. मग शेजारी लग्न असो किंवा घरातलं लग्न असो, सगळीकडे मस्त आनंदाचं वातावरण असतं. सगळे छान असं एन्जॉय करत असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आनंद असतो सगळा आणि खूप छान वाटतं खरं तर बघायलासुद्धा. छान अशी नवरी पण डान्स करत होती. नवरीचे चुलते पण होते आणि सगळेच फॅमिली मेंबर्स होते, मावश्या वगैरे सगळ्याच. आणि खूप छान वाटत होतं खरं तर. आणि माझं मध्येच काम पण चालू होतं, मध्येच जाऊन बघून पण येत होते थोडंफार, कारण की आपल्याला तर सुट्टी नाही आहे काही असू दे. पण लग्नाच्या दिवशी आम्ही सुट्टी घेतली होती कारण की पत्रिका दिली होती आणि जाणे गरजेचंच असतं. कारण की कसं होतं, त्यांनी जर आपल्याला इन्व्हाइट केले 2-3 वेळेस जर म्हटलं की लग्नाला यायचं, तर मान तर टाकलाच पाहिजे ना. त्याच्यामुळे मग त्या दिवशी सुट्टी घेतली होती आम्ही. लग्नाच्या दिवशी, हळदीच्या दिवशी नव्हती घेतली सुट्टी. आणि मस्त पण तरी मध्ये मध्ये बघून येत होते मी थोडंफार कसं डान्स चालू आहे, कसं काय चालू आहे कार्यक्रम. आणि मस्त आमचं पण काम चालू होतं, त्यांचं पण एन्जॉयमेंट चालू होती आणि छान वातावरण होतं. आणि खरं तर एक लग्न म्हणजे थोडंसं एक आईला, वडिलांना आणि म्हणजे त्या नवरीकर्त्यांना थोडंसं हेच असतं की आता आपली मुलगी आजपासून परक्याची होणार, नाही का, असं ते पण असतं. पण एक आनंद पण असतो. अरे घरात लग्न कार्य म्हटल्यावर एक आनंद पण असतो. तर दोन्ही असतं आणि छान वाटतं. आणि माझं सगळे भांडे वगैरे झाल्याच्या नंतर मग आम्ही गेलो नवरीसाठी गिफ्ट आणायला. भांडे पण माझे क्लीन करून झालेत. आता किचन वाटा मस्त साफ करून घेते लवकर आणि त्याच्यानंतर मग आवरते आणि मग जाऊया आपण गिफ्ट आणायला. आणि घरातली कामं आवरल्याशिवाय बाहेर जायला चांगलं पण नाही वाटत, कारण की घरात काम तसंच सोडायचं आणि बाहेर जायचं. मग बाहेरून आलं मग कंटाळा येतो घरातली कामं करायला, आहे ना. त्याच्यामुळं घरातलं आधी आवरायचं आणि मगच जायचं. आणि शेजारी पाजारी लहान मुलं वगैरे आहेत ना, तर थोडासा आवाज येतो व्हिडिओमध्ये, तर थोडंसं समजून घ्या आणि व्हिडिओ कसं वाटला ते नक्की सांगा. चला तर मग किचन वाटा पण आपला क्लीन करून झालेला आहे.
आणि गोड चटणी पण बनवून घेतली होती. नंतर बटाटे उकडले होते. नंतर आपला तो वाटाणा होता तो पण शिजवून घेतला होता मस्त कुकरला लावून. आणि सगळे घरातले कामं झाल्यावरच मग मी गेले होते निवांत. चला तर मग आवरून तर झाले. किचन वाटा मस्त साफ करून घेतलाय. भांडे पण झाले. चला मग जाऊया दुकानामध्ये. त्याच्यानंतर दुकानामध्ये गेल्याच्यानंतर खूप छान छान असे फ्रेम्स होत्या आणि खूप छान वाटत होतं. शिवाजी महाराजांचे, बाबासाहेब आंबेडकर, राधाकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, खूप सगळ्या देवी देवतांचे, गजानन महाराज, नंतर जे महान पुरुष आहेत त्यांचे, राधाकृष्णाची तर बघा किती छान अशी फ्रेम आहे. ते बघा शिवाजी महाराजांचे पण आणि खूप छान अशा फ्रेम होत्या. तर हे शॉप नाही का कुष्ठधाम रोड इथं आहे, अहिल्यानगर. तर खूप छान आहे बरं का. तर कोणाला जर घ्यायचं असेल काय तर तुम्ही नक्की येऊ शकता. आम्ही तर गिफ्ट घ्यायला आलो होतो आणि छान असं राधाकृष्णाचं गिफ्ट आम्ही घेतलं सुद्धा फ्रेम. आणि घेतलं तसं पॅक वगैरे करून घेतलं. चल तर व्हिडिओ कसा वाटला का चला चला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.